बांधतोय आणि त्यातून अनेक लोकांना ट्रेनिंग दिलं जाईल, अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकली ट्रेनिंग तर दिलंच जाईल, पण त्यावर रिसर्चसुद्धा त्या ठिकाणी होईल की काय केलं पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे. आणि मला वाटतं देशातलं सगळ्यात मोठं सेंटर आहे आणि ते आता कामाला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, मग ते मुंबईसारख्या शहरात वाढती बांधकामं, मग ग्रामीण भागात झाडं तोडली जाते, या सगळ्याचा फटका आता या सगळ्या ह्याच्यावर बसतोय. तर त्यासाठी काही त्या हे करणार आहात? कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर सगळ्या जोडूनच विचारतो म्हणजे काही तज्ञांच्या मते जिथे जिथे सिमेंट रस्ते वाढत आहेत, रस्ते बांधकामं तर काही म्हणत, पण सिमेंट रस्ते वाढत आहेत डांबरीच्या तिथे उष्माघाताचं प्रमाण जास्त वाढत आहे. तर आण्याचं तुम्ही हे काम मोठं महत्त्वाचं हाती घेतलं, तर त्या सिमेंट रस्त्यांचा काही परिणाम तिथलं उष्मा वाढण्यामध्ये आणि त्याचा पर्यावरण होणार असं काही या निमित्ताने अभ्यास करून घेऊन आपण सरकारकडे काही गोष्ट मांडणार? निश्चित तो संशोधनाचा भाग आहे की सिमेंटचे रस्ते केल्यामुळे जास्त उष्णता वाढते का डांबरीमुळे काही कमी राहणार आहे का, एक संशोधन आहे. पण आता आजकाल रस्ते करणे क्रमप्राप्त आहेत, आपणही बघतात. नाही तर मग आता मग खड्ड्यांचा विषय येईल परत, डांबरी रस्ते झाले की परत वर्षभरात 2 वर्षामध्ये, दोन्ही गोष्ट आहेत. पण मला वाटतं सगळंच जागतिक पातळीवर सगळं आता ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढत चाललेलं, म्हणजे इतकं वातावरणातला बदल होत चाललेला आहे की आता पाऊस पडणं सिमेंट रस्त्याचा काही संबंध येत नाही. पण आताही आपण किती पाऊस बघतोय, किती ठिकाणी नुकसान होतं आहे. दर 15 दिवसांनी कुठे ना कुठे पाऊस पडतोय, गारपीट होते, वादळ येतं आहे. त्यामुळे सगळे जे चेंजेस वातावरणातले आहेत ते सगळं खरा एक अभ्यासाचा विषय हा. म्हणजे हा फक्त सिमेंट रस्त्यामुळेच हे होते, मग पाऊस कशामुळे पडतोय, मग गारपीट कशामुळे होते, हा एक विषय आहे. पण निश्चित सगळा वातावरणातला बदल होत चाललेला आहे. आजकाल आपण पूर्ण जागतिक पातळीवर येतो, आपल्याकडे नाही. जपानमध्ये सुद्धा गावाचे गाव शहरं वाहून गेलेत पाण्यामध्ये, आपण तर मागच्या वर्षीच बघितलं असेल. आणि अनेक ठिकाणी आहे, युरोपामध्ये सुद्धा आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, सगळ्याच ठिकाणी तो आहे. पण त्याची कारणं वेगवेगळी असतील, पण आपल्याला आपल्यापर्यंत जे जे या ठिकाणी करता येईल, मग पावसाळ्यात आपण करतोच आहे. आपली NDRFची टीम आहे, SDRFची टीम आहे, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढतो. आपण काही कुठे सायक्लॉन आलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतो. अशा अनेक वेगवेगळ्या विषयावर ज्यावेळेला नैसर्गिक संकटं येतील त्यावेळेला आपण काम करत असतो. पण आपण ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की या रस्त्यामुळे काही वाढतं आहे का, पण मग ग्रामीण भागातही तर टेम्परेचर खूप वाढतं आहे. आता मुंबई समजा आपण रस्ते केले, पण ग्रामीण भागामध्ये कुठे काय, पण आता आमच्या खानदेशमध्ये बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मधला एखादा दुसरा मोठा हायवे असेल तो सिमेंटचा असेल, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी शेतीचं आहे, त्या ठिकाणी झाडीसुद्धा, त्या ठिकाणी सुद्धा 47-48 टेम्परेचर जात आहे, 47-48पर्यंत. मग त्याचं कारण काय आहे, म्हणजे हा एक सगळा चौकशीचा रिसर्चचाच एक भाग आहे. पण निश्चित या संदर्भामध्ये आता उपाय करण्याची वेळ भविष्यकाळामध्ये आलेली आहे. सर, एक प्रश्न विचारतो. सध्या जो वणवा लागतो जंगलांना, हो, पण साईडला सगळ्यात मोठं त्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे बरीचशी झाडं ही जळून खाक होतात. त्याच्यामुळे जो परिणाम त्या जरी वाढलेला आहे. आणि परवाच एक घटना घडली रायगडच्या किल्ल्यावरती, वणव्यामध्ये पूर्ण पाईपलाईन आणि सगळ्या त्या जळून खाकल्या. अशा बऱ्याच घटना घडतात पाण्यासंदर्भात असतील किंवा छोटे पक्षी असतील, जंगलातले प्राणी असतील. तर त्याच्यावरती सरकारी उपाययोजना काय असतील? हे खरं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आपण बघतो सगळ्या दूर गवत वाढलेलं असतं. उन्हाचीच म्हणजे तीव्रता एवढी मोठी आहे, 45-46 टेम्परेचर सगळीकडे जायला लागलेलं, कॉमन झालेलं आहे. आणि त्यामुळे साधी एखादी खोडकरपणाने कोणी नुसती काडी टाकून दिली, बिडी टाकून दिली तरी पण हे वणवे पेटतात. आणि मला तर अधिक तर असं दिसतंय की जाणीवपूर्वक लोक करतायत, जाणीवपूर्वक करतायत, खोडसाळपणे सुद्धा करतायत. आपण बघतो की रात्रीच कशी काय सगळी आग लागून रे पटकन, कारण समजत नाही. पण काही ठिकाणी हे होतं आहे, काही ठिकाणी असेल शॉर्ट सर्किट असेल, कुठलं इलेक्ट्रिकचं वरतून काही वायर गेली. पण मला वाटतं त्यापेक्षा हे मानवनिर्मिती जास्त आहे. आणि त्यामुळे मग खरं आहे पशुपक्ष्यांचे खूप हाल होत आहेत, आपल्याला याची कल्पना आहे. त्यामुळे मग सगळी झाडं जी असतात हिरवी तीसुद्धा जळत आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण आता एवढ्या मोठ्या जंगला फॉरेस्टमध्ये तर सरकार काय करू शकेल. तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून सर खोडण्याचं काम आजूबाजूला त्या ठिकाणी चाललेलं आहे की आग पसरू नये म्हणून, तेवढ्यापुरतीच राहावी म्हणून तेही चाललेलं आहे. पाण्याची व्यवस्था आपण तात्काळ त्या ठिकाणी काही करू शकत नाही की लगेच जाऊन पाण्याचे पंप उघडा करा. पण हे एक नैसर्गिक आपत्तीच आहे मी असं म्हणेल. कारण वणवा वगैरे खरंच कोकणामध्ये काय सगळ्याच ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी लोक कोरडं गवत बघून त्याला जाणीवपूर्वक पेटून देत आहेत, जाणीवपूर्वकही पेटवत आहेत. आणि म्हणून त्यामुळे जंगलांचं तुरंत नुकसान होतं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीसुद्धा आमचे त्या भागातले फॉरेस्टचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, महसूलचे असतील, हे त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतात. पण आता जंगलामध्ये एवढ्या दूर जाऊन ते सापडली पाहिजेत, ते आपण शोधू, ते सापडले तर कारवाई करू, पण ते सापडले पाहिजेत. कोणी चालू नुसती काढी ओढून टाकली चालला गेला तर आता फॉरेस्टमध्ये शोधणार कोण त्यांना, हा एक मोठा विषय आहे. पण निश्चित त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय या गोष्टींना आळा बसणार नाही. असे काही लोक आहेत ते लक्षातही येतात, त्यांच्यावर कारवाई अधिकाधिक झाली पाहिजे, ती केली जाते.
पण तुम्हाला वाटतं अधिक कडक कारवाई त्यांच्यावर होण्याची गरज आहे की पुढे असं कोणी त्या ठिकाणी करणार नाही. कारण त्यातून आपण झाडं लावा पण त्यातून हजारो झाडं त्या ठिकाणी नष्ट होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जे ग्रामीण ग्रामपंचायत आहेत, सरपंच ते सदस्य, त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, कारण त्या लेवलला ते लोक राहत असतात. तर पण त्यांच्याकडे कुठली उपाययोजना किंवा सूचना नसतात, त्याच्यामुळे ते कारवाई करत नाही. माहिती असून सुद्धा ते गप्प असतात. तर त्याच्यावरती काय आपल्याला करता येईल? त्या दिवशी मी तेच सांगितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल किंवा आपण म्हटलं बरं गावातले लोक असतील, कारण ते सगळ्यात जास्त जवळ असतात त्या सगळ्या गोष्टींच्या. कारण त्यांच्या एरियामध्येच ते सगळं तो डोंगरी भाग असतो, गवत असतो, गायरान असतं किंवा फॉरेस्ट असतं थोडं त्या जवळ त्यांच्या. त्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती असते. निश्चित त्या बाबतीमध्ये थोडी जनजागृती करून किंवा योग्य सूचना त्यांना देऊन त्या संदर्भामध्ये पुढे थांबवता कसं येईल यासाठी आपण प्रयत्न करू. तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे अशी मागणी अदिती तटकरे यांना केली आहे. काय नेमकं नाही, शुभेच्छा आहेत त्यांना आमच्या. त्यावरती संजय राऊत सांगतात की जर सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री भाजप करत असेल तर तो भाजपचा मोठेपणा. अच्छा, संजय राऊत आता मला वाटतं आता काय बोला मी या विषयावर. राजकीय वातावरण ते काही अशा गोष्टीमुळे ते राजकीय वातावरण तापत नाही. मला वाटतं ते त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना साहजिक आहे वाटणं. आता संजय राऊतांनी मागे वाटत होतं की पंतप्रधानांच्या लायक एकच माणूस आहे देशामध्ये उद्धव ठाकरेत म्हणून त्यांनी म्हटलं होतं. बरोबर आहे की नाही? हे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे उद्धवजी असं संजय राऊतांनी म्हटलं होतं ना. आता त्याला काय म्हणणार आपण मग? राजकारणात जे आता तुम्ही एसओपी करताय, तर जे तापमान वाढले, तर राजकारणात ज्यांच्या वक्तव्यामुळे तापमान वाढतं त्यांच्यासाठी एसओपी तयार करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी तर पंपच लावा लागतील, फायर ब्रिगेडचे बोट. फायर ब्रिगेडचे पंप झाडावे लागतील. त्याच्या जिथे काही बोलणार आहेत त्याच्या मागे उभेच करावे लागतील पंप. बोललं की मार पाडी. कॅबिनेटला आशा भोसलेंच्या नावाने संगीत अकॅडमी सुरू करण्याचा हो नाही, आशा ताई आमच्या आशा दिदी यांचं दुःख निधन, त्याबद्दल मौन पाहून आम्ही त्या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे. पण हे खरं आहे, कारण आशा दिदींचंच असं म्हणणं होतं, त्यांचीच मागणी होती की दिवसात एक अकॅडमी अशी उभी करावी. आणि त्यासाठी मला वाटतं ह्या किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याचा प्रस्ताव येणार होता. मुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं, पण दुर्दैवाने तो त्यांच्यासमोर येऊ शकला नाही. अचानक त्या आजारी पडल्यात आणि आपल्या तुझ्या निघून गेलेल्या आहेत. पण लवकरच त्या संदर्भामध्ये म्हणजे हा निर्णय जवळपास झाल्यासारखाच आहे. पुढच्या कॅबिनेटला किंवा त्याच्या पुढच्या या 15 दिवसामध्ये कॅबिनेटमध्ये हा विषय येईल आणि एक सुंदर अकॅडमी त्यांच्या नावाने या ठिकाणी त्यांचं नाव आम्ही त्याला देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे. त्याविषयी मलाही डिटेल माहिती नाही, पण हा एक विषय झालेला आहे की त्यांच्या नावाने एक अकॅडमी करायची. आता त्याच्यामध्ये काय करणार आहे काय नाही याची मला कल्पना नाही, पण त्यांच्या नावाला साजिशाच असा एक या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. गिरीश सर, सबसे पहले सवाल आपसे जानना चाहिए आज हमने देखा कि ऐसा कहीं का निधन हो गया कि एक्टिविटी ने क्या कुछ फैसला लिया, थोड़ा विस्तार से क्या आशा ताई का, आशा दीदी का दुखद निधन हुआ, इसलिए आज कैबिनेट में एक दुखद प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री जी ने रखा और हमने उनको आदरांजलि भी अर्पित की है. आशा दीदी एक बहुत बड़ा नाम, लता दीदी के बाद में मुझे लगता है आशा दीदी एक ऐसा बहुत बड़ा नाम जो हमारे देश में नहीं तो दुनिया भर में एक है, था, अभी आज हम उसके नहीं है. लेकिन उनके नाम से एक अकेडमी, जैसे आशा दीदी की भी मांग थी बहुत दिनों से कि एक अच्छी एकेडमी, संगीत एकेडमी जिसमें बच्चों को सिखाया जाए, उनका ट्रेनिंग हो, उस पर रिसर्च भी हो अच्छा, इसलिए एक की जाए मुंबई में, इसकी उनकी मांग थी. मुझे लगता है कि अगले मीटिंग में, ये 15 दिन बाद, मतलब ये महीने में ही ऐसा प्रस्ताव और शासन की तरफ से आने वाला था, ऐसा मुख्यमंत्री जी ने भी कहा था. लेकिन दुर्भाग्य की बात है कि दीदी कल ही हमारे बीच में नहीं रही, वो अचानक चले गई. 93 साल की उनकी उम्र भी थी. लेकिन आज मुख्यमंत्री जी ने कहा है कि आने वाले 15 दिन में, यही महीने के अंदर ऐसा प्रस्ताव लाया जाएगा और उस अकेडमी को आशा दीदी का नाम वो दिया जाएगा. सर, हमने देखा जिस प्रकार से लगातार टेम्परेचर है, जिस प्रकार वातावरण में चेंज हो रहा है, कभी बारिश हो रही है, कभी काफ़ी गर्मी. सरकार उसको लेके कई राज्यों के कई जिलों में काफ़ी गर्मी की टेम्परेचर हो जाता है, उसको लेके सरकार क्या कुछ कर रही है, क्या कुछ नया है या क्या कुछ लोगों के हित के लिए आ रही है? बिल्कुल, आजकल हम लोग देख रहे हैं ग्लोबल वार्मिंग, मतलब
वातावरण में कितना बदल होते जा रहा है, कितना चेंजेस होते जा रहे हैं। अप्रैल महीने में कभी ओले गिर रहे हैं, कभी मार्च में बारिश हो रही है, मई महीने में भी कभी बारिश होती है, बाढ़ भी आती है। हमने देखा हर महीने हर 15 दिन बाद में कहीं ना कहीं कुछ ना कुछ हादसे होते जा रहे हैं। ये सब निसर्ग का बदल नहीं, नेचुरल क्लाइमेट इसमें है। तो इसलिए धूप ये भी विषय उतना ही महत्व का है। जितना हम साइक्लोन के लिए लड़ते हैं, डिजास्टर मैनेजमेंट की तरफ से कभी बाढ़ आती है तो उसके लिए हम उपाय योजना करते हैं। ऐसी कई बातें हैं कि जिसमें डिजास्टर मैनेजमेंट की तरफ से देखा जाता है। लेकिन धूप, हीट, ये ऐसी बात है कि दूसरे के लिए हम लोग को थोड़ा ध्यान नहीं देते। लेकिन इसमें भी मरने वालों की संख्या बहुत ज़्यादा है पूरे देश में। तो इसलिए 48, 47, कई 49, 50 तक टेम्परेचर जा रहा है। मुझे लगता है ये बहुत डेंजरस है। और इसलिए इन लोगों को बचाने के लिए, जैसे इसमें खाली इंसान ही नहीं, पशु पक्षी भी है, जानवर भी है, इनके भी बहुत हालत ख़राब होती है, बेचारे वो भी मरते हैं। तो इसलिए आदमी के लिए जैसे अलग अलग जगह अलग अलग हीट होती है। जैसे चंद्रपुर में कोयले का माइंस है तो वहाँ की हीट अलग होती है, हमारे खानदेश में अलग होती है, विदर्भ मराठवाड़ा में अलग होती है। तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि धूप से बचने के लिए कुछ उपाय योजना की जाए। इसके लिए नागपुर में हमने एक बहुत बड़ा सेंटर डिजास्टर का यहाँ पर खोलने मतलब हम लोग खोलने जा रहे हैं। 184 करोड़ 184 करोड़ माननीय मुख्यमंत्री जी ने उसके लिए मंजूर भी कर दिए। उसका काम भी शुरू हो गया। 12 एकड़ जगह नागपुर MIDC में वहाँ अलॉट भी हो गई है। और इस माध्यम से वहाँ पर एक रिसर्च भी होगा और ट्रेनिंग भी होगा। एक बच्चों की रहने की व्यवस्था, युवाओं को जहाँ ट्रेनिंग दिया जाएगा उनके रेसिडेंशियल व्यवस्था भी हमने वहाँ पर की है। तो मुझे लगता है ये देश का सबसे बड़ा ऐसे सेंटर होगा डिजास्टर का। गुजरात में भी है, लेकिन गुजरात से भी हम लोगों ने बहुत बड़ा सेंटर हम लोग नागपुर खोलने जा रहे हैं। और ज़रूर इससे बहुत बड़ा फ़ायदा, क्योंकि ये टीम अगर ट्रेन हो जाए वहाँ पे, अगर अच्छा ट्रेनिंग दिया जाए, अच्छा रिसर्च हो, तो उसका ज़रूर फ़ायदा हमारे महाराष्ट्र के राज्य के लिए होगा। सर एक और सवाल जानना चाहिए, महिला आरक्षण के संशोधन बिल में जो संशोधन हो रहा है, महिला आरक्षण की बात करें, अब विपक्ष लगातार सरकार से, हालांकि सरकार प्रधानमंत्री लोगों को पत्र लिखा है विपक्षों को कि आप हमारे साथ इस बिल का सहयोग करें। लेकिन सोनिया गांधी ने एक आर्टिकल लिखा, हमने कहा कहीं ना कहीं सरकार जो है जल्दबाजी कर रही है बिल्कुल। कैसे जवाब दीजिए सोनिया गांधी और सरकार की अपना महिला आरक्षण बिल? मुझे लगता है सोनिया जी तो खुद एक महिला है। इंदिरा जी के समय से देखना, अपने लोग देख रहे हैं कि इंदिरा जी ने भी कितने साल राज किया यहाँ पर। सोनिया जी भी कांग्रेस की सर्वसर्व है। तो उसके बाद में इस विषय को लेकर तो उन्होंने पहल करना चाहिए, मुझे से लगता है। लेकिन आज कांग्रेस जिस तरह से बातें करती है, प्रधानमंत्री तो ये चाहता है, हमारी पार्टी भी ये चाहती है कि महिला को बिल्कुल उस पर प्राधान्य दिया जाएगा, आरक्षण देना जरूरी है। हर क्षेत्र में महिला कितनी आगे बढ़ रही है, बचत गट के माध्यम से कितना महिलाओं को आगे लेने का काम, आगे करने का काम, उन्हें सक्षम करने का काम हमारी सरकार भी कर रही है, केंद्र सरकार कर रही है, राज्य सरकार कर रही है। तो इसलिए मुझे लगता है कांग्रेस ने भी इसमें सहयोग देना चाहिए, क्योंकि जल्द से जल्द ये बिल हमको लाना है। और अगर इसमें सहयोग होता है तो हमारी बहनें हैं, महिला है, वो भी अब हर क्षेत्र में आगे है। जैसे देखे जाए तो हर क्षेत्र में महिला आगे जाती है। पढ़ाई में भी देखो तो सबसे ज़्यादा अच्छा रिजल्ट UPSC में देखो, MPSC में देखो, 12 के एग्जाम में देखो, 10 के एग्जाम, सभी अच्छा लड़कियों का ज़्यादा है, महिलाओं का ज़्यादा है। तो मुझे लगता है इस क्षेत्र में भी महिला आगे आनी चाहिए। ये हमारी सोच है, हमारी सरकार की सोच है, प्रधानमंत्री जी की भी सोच है। तो मुझे लगता है कांग्रेस ने इसमें सहयोग करना बहुत ज़रूरी है, आवश्यक है। हर बात में राजनीति करने की कोई ज़रूरत नहीं है। आरएसएस प्रमुख मोहन भागवत जी का बयान सामने आया, कल मैंने कार्यक्रम में कहा कि हिंदू समाज में कहीं ना कहीं एकता की कमी है। क्या आप भी मानते हैं हिंदू समाज में एकता की कमी, इसलिए सब कुछ सवाल? नहीं, सही बात है, सही बात है। उन्होंने क्या गलत कहा है? वे आज भी देखो, हमने बिल लाया परसों धर्मांतरण का, कितने अपने लोग की गला फाड़ के चिल्ला रहे थे। कोई ज़रूरत नहीं है, हमने कोई किसके ऊपर मतलब ये कोई ज़बरदस्ती नहीं की है। हमने कहा है कि भाई ये जो ज़बरदस्ती हो रहा है, अभी नासिक का उदाहरण लोकल तो टाटा कंपनी में जो हुआ है, ज़बरदस्ती महिलाओं को तुम रोज़गार दे रहे हो, उन्हें नौकरी दे रहे हो, अच्छी सैलरी के नाम पर आप उनके साथ में क्या क्या कर रहे हो, कितनी बदतमीजी कर रहे हो। उनका धर्मांतरण हो रहा है, उनको नमाज पढ़ने लगा रहे हैं, उनको रोजे पकड़ने लगा रहे हैं, उनको हमारी गौ माता का मांस खिला रहे हैं। ठीक है, तो तब आपको कुछ नहीं लगता है? तो मुझे ऐसे लगता है कि ये आजकल जो चल रहा है ये बहुत गलत है। लेकिन मुझे खबर है कुछ लोग ऐसे हैं कि वो खाली वोटों की राजनीति करना चाहते हैं। अपने मतदार संघ में हमें वोट कैसे मिलेंगे, हमको इन लोगों के वोट कैसे मिलेंगे, इसलिए बाकी धर्म विरम सब छोड़कर और इस बातों की तरफ उनका ज़्यादा ध्यान है। यूनिफॉर्म सिविल कोड की बात करते हैं सर, कई राज्यों में लागू हो चुका है या कई राज्यों का अपने यहाँ पे भी चल रहा है,
लेकिन पश्चिम बंगाल में चुनाव है तो ममता बनर्जी कहती है कि अगर देश में यूनिवर्सिटी लागू होता है वो सबसे खतरनाक हो सकता है। ममता बनर्जी के बयान को कैसे जोड़ देंगे? नहीं, वो उनकी सोच है, उनकी सोच है। पश्चिम बंगाल में ममता दीदी क्या कर रही है तो पूरे देश को पता है, पूरी दुनिया को पता है। उनका कितना सीरियस लेना चाहिए उनका कहना। आज बंगाल में मैं भी पिछले समय 1 महीना वहाँ पर चुनाव में था, क्या चल रहा है वहाँ पर, कैसी दादागिरी उनकी चल रही है, कितनी तकलीफ हमारे लोगों को वहाँ पर है। तो वोटों की राजनीति सब तरफ हो रही है, इसलिए लोगों का ध्यान सब वोटों पे ही है आजकल कि हमें इस समाज के वोट कैसे मिलेंगे, इस धर्म के वोट कैसे मिलेंगे। इसलिए देश धर्म सबको छोड़कर बाकी लोग खाली बस कुर्सी संभालने में लगे हुए हैं। इसी का ये परिणाम है और स्टेटमेंट उसी को लेकर है। सत्ता परिवर्तन होगा पश्चिम बंगाल में, जिस तरह से आप कह रहे हैं कि एक मंदिर जाओ वहाँ पे। देखो अभी क्या क्या होता है, घोड़ा मैदान सामने है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।